नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। कशा आहात सर्व? मजेत ना? चला तर मग आज मी तुम्हाला मस्तपैकी आलू पालकची रेसिपी दाखवते। आज आपण आलू पालक करणार आहोत आणि अगदी झटपट होते। तसेच थंडीचे दिवस चालू झाले आहे, बाजारात छान छान पालक विकायला येत आहे, तर आपण ही रेसिपी केलीच पाहिजे। या ठिकाणी आपल्याला एक जोडी पालक घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हिला कट करून घेणार आहोत। आता आपण भाजीसाठी एक मोठा कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो आणि 2 बटाटे घेतले आहे, ते मी कट करून घेतले आहे। तसेच लसूण मी बारीक कट केला आहे आणि आलं घेतलेलं आहे। आलं आपल्याला किसून घालायचं आहे। कढईमध्ये आपण तेल घालून घेतलं आहे आणि लसूण, जिरे, लाल मिरची यामध्ये घालून घेतली आहे। त्यानंतर लसूण थोडा ब्राऊन झाल्यावर आपण यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला जास्त बारीक करायचा नाही, थोडासा जाडसर ठेवला तरीही चालतो। त्यानंतर आपण यामध्ये मस्तपैकी आलं किसून घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये बटाटा घालून घेणार आहोत। बटाटा ही आपल्याला थोडासा क्रिस्पी असा परतवून घ्यायचा आहे। मस्त असा बटाटा परतल्यानंतर आपण यामध्ये लाल लाल टोमॅटो घालणार आहोत। या ठिकाणी आपल्याला टोमॅटोच्या बिया या काढायच्या नाही आहेत, कारण पालकाला टोमॅटोचा आंबटपणा आल्याने भाजीला टेस्ट ही खूप छान येते। झाकण ठेवून आपण टोमॅटो हा शिजवून घेऊया। त्यानंतर आपण कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत। लाल तिखटाने भाजीला कलर हा छान येतो। आता आपण पाव चमचा हळद, धना जिरा पावडर, तसेच यामध्ये मी पनीर मसाला घातलेला आहे किंवा किचन किंग मसालाही तुम्ही यामध्ये मस्त वापरू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुवून कट करून घेतलेला पालक घालणार आहोत। पालक घातल्यानंतर आपल्याला भाजी ही मिक्स करायची नाही आहे, यावर आपल्याला तसेच झाकण ठेवून द्यायचे आहे। भाजी आपोआप कमी झाल्यावर भाजीला टेस्ट ही छान येते। जर तुम्ही भाजी मिक्स केली तर भाजीची चव ही कमी होते, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही झाकण ठेवून वाफवून घ्या। त्यानंतर तुम्ही हे मिक्स करा। चवीनुसार मीठ घालून घ्या। लक्षात ठेवा, पालक ही थोडी खारट असते, त्यामुळे मीठ हे अंदाजेच घाला। मीठ घातल्यानंतर आपण भाजी ही मिक्स करणार आहोत। याआधी आपण भाजी ही मिक्स केलेली नव्हती। 5 मिनिटानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। मस्त असं पालकाने पाणी सोडलेलं आहे। पालकामध्ये ऑलरेडीच खूप पाणी असते, त्यामुळे यामध्ये स्पेशली पाणी घालायची गरज आपल्याला पडत नाही। मस्त अशी पालकातलं पाणी हे आटलं गेलं आहे आणि आपली भाजी ही छान अशी तयार झालेली आहे। यावर मस्त तुम्ही गावरान तूप सोडू शकता। अशी भाजी खायला छान लागते, पण यावर मी लसूण आणि तुपाचा तडका घालणार आहेत। या ठिकाणी मी 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये लसूण घालून तडका करून घेतला आहे, तो यावर मी घालून घेत आहे। लसणाने पालकाची चव ही दुप्पट होते। अशा प्रकारे तुम्ही पालकाची भाजी नक्की करून बघा। या हिवाळ्यात तुम्ही ही भाजी करून बघा आणि मला सांगा कशी झाली, आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स करून नक्की सांगा कशी झाली। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।